मी आज मस्त झणझणीत स्पायसी चिकन रस्सा बनवणार होते. तुम्हाला कसा आवडतोय नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूयात. 2 ते 3 वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यात हळद आणि मीठ टाकून ठेवलं. लगेच तेल गरम करत ठेवलं. कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याचं वाटण केलं. त्यात टाकून घेतलं. लालसर होईपर्यंत परतलं. त्यात ॲड केलं चिकन. चिकन हे 4 ते 5 मिनटं छान असं त्यात परतवलं आणि लगेच पाणी टाकून घेतलं. वाटण जे मी भाजून घेतलं होतं सगळं ते मिक्सरला काढून घेतलं. वाटण, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि खोबरकूट आणि त्यानंतर घरातील मसाले कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सगळे मसाले लगेच तेल गरम करत ठेवलं. आलं लसूणची पेस्ट टाकली, मसाले टाकले आणि वाटण टाकलं. वाटण टाकून 4 ते 5 मिनटं जेणेकरून त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेतलं. त्यानंतरनी त्यातही ॲड केलं ते चिकन आणि त्यानंतरनी लगेच 4 ते 5 मिनटं चिकनलाही छान असं तेल सुटेपर्यंत परतवलं. त्यात पाणी ॲड केलं आणि त्यानंतरनी वरतून जे मी सुकं खोबरची पेस्ट करून ठेवली होती ना तीही त्यात ॲड केली. छान असंच 2 ते 3 उकळी येईपर्यंत शिजवून घेतलं आणि छानसं माझं असं चिकन रस्सा तयार होता. एकदम खायला तरी झणझणीत झाला होता. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.